मित्रांनो, पंढरपूर हे सर्व हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि त्याच पंढरपूरमध्ये जर प्रशासनाचे करोडो रुपये येऊन देखील आज जर पंढरपूरची तीच दयनीय अवस्था राहत असेल तर तेथील जी समिती जी आहे त्या समितीने विचार करावा लागेल. अन्यथा इतर क्षेत्रामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार जर पंढरपूरच्या पवित्र क्षेत्रामध्ये देखील जर पाहायला मिळत असेल आणि तेथील जर स्वच्छता जर होत नसेल तर आम्हाला वेळीच कठोर पाऊल उचलावी लागतील, याची दखल घ्या. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष मळवीकर. कालच एकादशी निमित्त पंढरपूर येथील तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान विठुरायाच्या दर्शनाला जाणं झालं. पंढरपूरमध्ये प्रवेश केला आणि पाहिलं तर काय, गल्लोगल्ली वस्तोवस्ती छिन्न विच्छिन्न अशा अवस्थेत हिंदू देवदेवतांच्या मूर्ती पाहून मन खिन्न झालं. त्यानंतर मुखदर्शन केलं आणि मुखदर्शन केल्यानंतर चंद्रभागेमध्ये प्रवेश केला. चंद्रभागेची अवस्था बघून चंद्रभागेमध्ये आपण सध्या आहोत की 20 वर्षापूर्वी आहोत हाच प्रश्न पडला. तेथील गलिच्छ असं वातावरण, हिंदू देवदेवतांचे पाण्यावर तरंगणारे फोटो, तिथं विष्ठा करायला बसणारे भाविक पाहून स्वतःलाच मनातला प्रश्न विचारला की आज रोजी महाराष्ट्र राज्याची समिती ह्या पंढरपूरवरती असताना देखील ही प्रशासनाची उदासीनता का? खरंच आज एकीकडे मंदिर आणि त्याच वेळेला चंद्रभागेची ती सगळी वाईट अवस्था पाहून मनाला एवढी खंत वाटली की आपण नेमकं खरोखर भक्त आहोत की ह्या चंद्रभागेला दूषित करणारे विघ्नहर्ते आहोत, हाच प्रश्न मनाशी पडला.